पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांकडून अटक। चेंगराचेंगरीमध्ये महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी कारवाई। शरद पवार अजित पवारांनी एकत्र यावं। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांचं मोठं वक्तव्य। पक्ष विखुरलेला राहू नये, एकत्र ताकद वाढते, सुनंदा पवारांचं वक्तव्य। विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरून राज्यसभेच्या सभापतींचा संताप। मी शेतकऱ्यांचा मुलगा झुकणार नाही, धनकडांचं वक्तव्य। तर विरोधकांचा संसदेत गोंधळ। महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 2028 पर्यंत $1 ट्रिलियन व्हावी। मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबईतील वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरममध्ये व्यक्त केली आकांक्षा। चौदा डिसेंबरलाच नव्या मंत्र्यांचा शपथविधी। बावनकुळेंनी शिंदेंना निरोप पोहोचवला। शिंदे आणि बावनकुळे यांच्यात बैठक। 14 डिसेंबरला शपथविधी करण्यावर भाजप ठाम। उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंचे 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। काही मंत्री नंतर शपथ घेणार। 12 ते 13 मंत्रीपद शिंदेंना मिळण्याची शक्यता। मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार। फडणवीस सरकारकडून 2738 कोटी मंजूर। डीबीटीद्वारे थेट खात्यात रक्कम जमा होणार। बीड नांदेड नंतर बोगस औषध पुरवठ्याचं लोण। धाराशिवमध्ये बनावट कंपनीच्या 14,800 गोळ्या जप्त। राज्यात बॅन असलेल्या औषधांच्या कंपन्यांच्या गोळ्यांविरोधात कारवाई। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर वातावरण तापलं। आज बीड बंदची हाक। अनेक राजकीय वार पलटवारही सुरू। एनआयएकडून देशभरातील 19 ठिकाणी छापेमारी। भिवंडी अमरावतीतून 2 जण ताब्यामध्ये, दोघांचीही कसून चौकशी सुरू।